माळ काढली आणि अंडे खायला सुरुवात केली आणि तू वाचला. आता बाईचाच कार्यक्रम असल्यामुळे बायांना बोलता येईल. बस पटकन बस झाला आल्या कीर्तनाचं असं आहे, एकदा ऐकणाऱ्याला लिंक लागली ना ती तुटली नाही पाहिजे. कारण कीर्तन विद्वान ऐकणाऱ्याचा मूड खराब होतो. कीर्तनाला लिंक नाही चालत. आता साखळी लागली ना अभंगाची ती शेवटपर्यंत टिकली पाहिजे. ज्ञान आलंय, वैराग्य झालंय. वैराग्य हे भक्तीमुळं झालंय आणि भक्ती ही संतांच्या कृपेने झाली. मग मला तुम्हाला एक वाक्य सांगायचं होतं. आपल्याला दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करायची. घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. 1 मिनिटामध्ये नामदेवराय कोण हे सांगतो ना अभंगात जातो. एका वाक्यात मंदिर फिरलं नामदेव महाराज, देव बोलले नामदेव महाराज, देव हसले नामदेव महाराज, देव जेवले नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. सगळं नामदेव महाराजांचं चरित्र. देव बोलला नामदेव महाराज, देव हसलाय नामदेव महाराज, देव बोललाय नामदेव महाराज, देव हसलाय नामदेव महाराज, देव दूध प्यालाय नामदेव महाराज, मंदिर फिरलंय नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. अभंगातला दुसरा पॉईंट संपला. अभंगातला तिसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. महाराजांच्या भाषेत क्षणभंगुर नाही भरोसा. आणि अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपवाले, माई शिष्टवाले, महाराज मंडळी, चित्र स्टेजवरील उपस्थित गायक वादक, सगळी वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ मंडळी, ॲडव्होकेट सौ ॲडव्होकेट ललिता श्याम पाटील यांच्या अभिष्ट चिंतनाच्या योगाने कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक वादक गुणजन मंडपवाले, माई शिष्टवाले, दारुडे, बिरुडे, बेवडे, बिवडे, जुगारे, बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको मला नाव नाही घ्या. जुगारी, बिगारे, पुढारी, फाडारी, बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, दारुडे पोरं, प्रियशीच्या भावाचा मार खाणारी पोरं, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष द्यावं नाही. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं दुसरी बायको डायरेक्ट. बाकीचा विचार घरी गेलो का. आता प्रश्न असा सुरू झालाय, हे वाढदिवसाचे जे आता महाराज मंडळी वाढदिवसाचे अभंग गाथ्यात नाही. महाराज मंडळी ध्यानात ठेवा. गाथ्यामध्ये 4,500 अभंग आहेत. 4,500 अभंगामध्ये काही अभंग नाट आहेत, काही अभंग वासुदेव आहेत, काही अभंग पांगुळ आहेत, काही अभंग सालोमालो आहेत, काही अभंग घोंगडी आहेत, काही अभंग पैक आहेत, काही अभंग व्यभिचारी अभंग आहेत, काही अभंग नाटाचे आहेत, काही अभंग गवळणी आहेत, काही अभंग भुपाळ आहेत, काही अभंग नामपर आहेत, काही अभंग विनंतीपर आहेत, काही अभंग संतपर आहेत, काही अभंग मागणीपर आहेत, काही अभंग नाम महात्मे सांगणार आहेत. 4,500 अभंगामध्ये वाढदिवसाचे अभंग नाहीत. कारण काय, वाढदिवस सुरू झाले तेव्हा गाथा नव्हता. कारण वाढदिवस सुरू झाले या 15-20 वर्षात आणि गाथा झाला 3.5. प्रेत पेटवायचा अभंग आहे, प्रेत उचलण्याचा अभंग आहे, प्रेताला आग लावायचा अभंग आहे. मग कीर्तनकारापुढं वाढदिवसाला अभंग कोणता घ्यावा मोठा प्रश्न. अख्खा गाथा जर चालला तर एकच अभंग वाढदिवसाला जॉईंट होतो, म्हणजे तो बसत नाही फिट. जन्म आलो त्याचे आधी फळ झाले साचे, तुम्ही संभाळिले संती, पय निरसनी खंती. हा अभंग बसत नाही पण बसवायचा. बसत तसा तो नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेला मी जो अभंग आहे हा अभंग वाढदिवसाशी जुळतो, फक्त जुळतो. कारण काय, त्याचं उत्तर असं आहे, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंडायशर लाभू दे. पुन्हा एकदा गायक वादक म्हणजे सगळे संत मंडळीला धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मृत्यू मिळाला आतापर्यंत चाललं काय. अभंग कोणाचा एक
घेतलं ते कोण आहेत आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. गायकवाद गुणजन मंडळी, सरजी महाराज मंडळीला धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. फक्त पटापटा तुम्ही बोलत जायचं, मी तुम्हाला पटापटा उत्तर देणार. आता कीर्तन असं असेल, शंका तुमची, उत्तर माझं. एक एक शंका काढून टाकणार. प्रश्न पहिला असा पडला, असा पहिला प्रश्न ऐकणाऱ्यांच्या शंका, ऐकणाऱ्यांच्या शंका, तुमच्या शंकात माझं उत्तर. बसणाऱ्यांची अशी एक शंका आहे की ह्या जगात संप्रदायाची निर्मिती माणसासाठीच का झाली? लय बारीक आहे. या जगात गाथा किंवा ज्ञानेश्वरी किंवा वाङ्मय किंवा संत चरित्र हे माणसासाठीच का झालं? व्हॉट इज द एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट? त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. काय कारण आहे? इथून सुरुवात आणि अभंगात प्रवेश. बैलाला आहार आहे, माणसाला आहार आहे. तुम्ही आजारी आहे का? नाही, मग खरं बरीच बसायचं. बैलाला आहार आहे, माणसाला आहार आहे. बैलाला निद्रा आहे, माणसाला निद्रा आहे. बैलाला भय आहे, माणसाला भय आहे. बैलात मैथून आहे, माणसात मैथून आहे. मग बैलाला एकादश का नाही? किंवा म्हशीला सोमवार का नाही? किंवा कुत्र्याला माळ का नाही? डोकं खाजवा ताण द्यावा लागतो आपल्या कीर्तनाला. मेंदूला ताण दिला तरच कळेल. आहार तर सगळ्यांना नाही, बोला पटकन. आहे. निद्रा सगळ्यांना आहे, भय सगळ्यांना आहे, मैथून सगळ्यांना आहे. मग गाथा बैलासाठी का नाही? किंवा कुत्र्यासाठी का नाही? म्हशीसाठी सोमवार का नाही? कुत्र्याला एकादश का नाही? त्याला 14 कारणं. ते 14च्या 14 कारणं ऐकायचे म्हणजे पहिली शंका निघेल. हात 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 फक्त जगात माणसांना आहे. काय म्हणते तुमचं? फायनल. पण त्याला 3 कारणं. शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानानं, आणि धन शुद्ध होतं दानानं. दान करीचा. बरेच लोक म्हणतात दुसरी लाट कंट्रोल झाली. कोरोनाने सगळ्यात जास्त काम पोलीस लोक, डॉक्टर लोक आणि सामाजिक संस्थांनी केलं. मुळात करोनामध्ये जास्तीत जास्त काम पोलीस लोकांनी केलं, नंतर डॉक्टरनी केलं, आणि त्याच्याहीपेक्षा जास्त सामाजिक संस्थांनी केलं. जेवढी गणपती मंडळ आहेत, काही तरुण मंडळ आहेत, सगळ्यात जास्त मदत करणारी कोण आहेत? सामाजिक संस्था आणि मंडळ आहेत. आता गंमत काय झाली? खऱ्याची आई मेली. खऱ्या इथं खरं चालत नाही. आणि 13वा अध्याय असं सांगतोय, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. पण त्याच्या पुढची ओवी इतकी सुंदर आहे, चातुर्य लपवी, महत्व हरपी, आणि पेशे पण मिरवी जगा माझी. इथं घोटाळा असा झालाय, खऱ्याला न्याय नाही. गावातल्या 25 पोरांनी एखाद्या कोविड सेंटरला मदत केली तर त्याचं नाव सहसा लवकर येत नाही. पण ज्यानं रुपया न देता फक्त कोविड सेंटरला घरका मारला, पेशंट मेलेत का आहेत त्यांची. आणि जी पोरं पेशंटला मदत करतात त्यांची येत नाही. आता हे कॅमेरे फिमेरवाले जे असतात ना, हे कीर्तन आता 2-2 तास घेऊन जातात, पण हे अख्खं नाही टाकते युट्यूबला. नाही, इतकी नालायक आवला रे. हे फक्त माझं एखादं चुकीचं वाक्य केलं का तेवढंच टाकणार, म्हणजे माझंच ऐकणार आणि माझ्याच ठोकणार अशी मंडळी. पण कधी ध्यानात ठेवायचं, यांचं वाटूनच होणार ध्यानात. कारण ना माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त त्रास मला ह्याच मंडळीने दिला मला. आणि संप्रदायात सगळ्यात जास्त त्रास काढला मी, अजूनही काढितो. यांनी काय करायचं, कीर्तनं घ्यायची, पूर्ण नाही टाकायची, थोड्याशा क्लिपा काढायच्या आणि तेवढ्याच टाकून द्यायच्या. यांनी पैसे कमवायचे आणि दुसऱ्याच्या जीवनाशी खेळायचं. पैसे कमी पडले तरी चालतात, एक ध्यानात ठेवा. पैसे कमी पडले तर चालतात, पण मानसिक तणाव चालत नाही. पैसे नसले, तुम्हाला पोटभर अन्न नसलं तरी झालं. मला 2 वर्ष या मंडळीनं लई त्रास दिले, पण यांचं वाटलं होणार. आज जर कोणी क्लिप टाकली ना, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, 3 वर्षे 3 दिवसात तो येडा होणार.
घाबरेल बाबा डायलॉग मारे आता. हा विनोद आहे, हा विनोद नाहीये, हा टाइमपास नाही. इंदुरीकरच्या आयुष्यात एकच चूक आहे महाराज, तो खरं बोलतो, त्याची फळं भोगितो पण खरं बोलतो. ती काळाची गरज आहे. आपल्याला मुद्द्याकडे सरकायचंय पटापट. आता करंट लागलाय तुम्हाला. करंट लागला म्हणजे मलाही सोपं झालं. शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, आणि चित्त शुद्ध होतं ध्यानानं, आणि धन शुद्ध होतं दानानं. ज्यांनी ज्यांनी कोरोनामध्ये एखाद्याला मदत केली त्याने परमार्थ नाही केला तरी चालेल. आता उलट सांगा, ज्या घरामध्ये आईवडिलांची सेवा होते त्या घरात तुळशीला पाणी नाही घातलं तरी चालतं. कारण माऊलीनं असं लिहिलंय, तुम्ही देवाचे भजाल देव तुम्हाला तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीझेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. पण माऊलीनं त्याच्या पुढच्या वयाला भारी लिहिलं, तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न बजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते काय ओवे, तुमचा धर्म पाळा, त्याच्यात देव आहे. काशीचं पाणी नाथबाबाने गाढवाला पाजलं, गाढव म्हणून नाही, चैतन्य समान आहे म्हणून. फायनल झालं. आता थोडं पुढं सरकायचं. आता लागला करंट. हात एक, बोलणे दोन. माणसाला आहे, गाथा माणसालाच का. आता आनंदाचे 5 प्रकार आहेत, ऐका. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभार 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देव इच्छा करता 13, आणि हाच देव आहे 14. आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही अभंगातली पहिली शंका ऐकणाऱ्यांची अशी होती का गाथा माणसासाठीच का झाला. त्याचं उत्तर फायनल झालं. 14 गोष्टी माणूस 14 गोष्टी माणूस सोडून दुसऱ्या कोणाकडं नाहीत. फायनल झालं. फायनल झालं. म्हणून गाथा कोणासाठी केला? माणसासाठी. झालं उत्तर फायनल. महिला पुरुष मंडळी याच्यात काही शंका नाही. आता ऐकणाऱ्यांची दुसरी शंका आहे.